मंचर नगरपंचायतच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, फार उशीर झालेला आहे. सर्वच मान्यवर नाव घेण्यासारखे आहेत. आज आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं निवडणुकीची तयारी यासाठी नाही, कारण निवडणुकीची तयारी म्हणून आपण काही करत नाही. जे मी आणि माझी टीम जी आहे ती खऱ्या अर्थानं सामान्य लोकांसाठी काम करत असते. ते सातत्यानं काम करत होतो. मी गेले 8 वर्ष जे काम केलं ते काम करत राहिलो की इलेक्शन लढायच्या जिंकायच्या हा कुठलाही मनात हेतू नव्हता. मंचर गावचा विकास करायचा असेल हा हेतू होता. मंचर गावातील सर्व नागरिकांच्या समस्या सोडवणं हा विकास होता. मंचर गावातील सर्व घटक, सर्व जाती बांधव, त्यामध्ये मुस्लिम असतील, शीख असतील, मराठा, हिंदू, ओबीसी हा कुठलाही भेदभाव न करता प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही आजपर्यंत केलं. हे काम करत असताना खऱ्या अर्थानं पाहता गेली 8 वर्ष पाहिली तर मंचर मध्ये आम्ही 16,000 लोकांना लाभ मिळवून दिला आणि तालुक्यामध्ये जर पकडला आपण सगळा तालुका तर 26 ते 27,000 लोकांना आपण लाभ मिळवून दिला. जे प्रत्यक्ष लाभ योजना ज्या आहेत राज्याच्या आणि केंद्राच्या त्या ठिकाणी पोहोचवल्या. या सगळ्या योजना पोहोचवत असताना आपण तालुक्यामध्ये फिरत होतो, मंचरमध्ये फिरत होतो. तालुक्यामध्ये फिरायला लागल्यानंतर जाणवलं की कुठं काय उणीव आहे. भीमाशंकरच्या टोकापासून तर काठापूरच्या टोकापर्यंत या ठिकाणी ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी आपण समस्या सोडवल्या आणि 110 कोटीची कामं या ठिकाणी आपण आणली. खऱ्या अर्थानं बंधू आणि भगिनींनो, मी आजपर्यंत कुठलाही ग्रामपंचायत सदस्य नाहीये आणि कुठलंही काम करायला तुमची प्रचंड इच्छाशक्ती लागते. त्या इच्छाशक्तीच्या जोरावरती फक्त पहिल्यांदा बापट साहेबांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली की भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून. ज्यावेळेला माझी सून आज या ठिकाणी पहिल्यांदा भाषण करायला उभी राहिली, तिचं भाषण ऐकल्यानंतर मला खरं समाधान झालं. कारण मला बापट साहेबांनी ज्यावेळेला अध्यक्षपद दिलं, मी साहेबांना सांगितलं, साहेब मला श्रद्धांजली पण वाचता येत नाही, तुम्हाला ही जबाबदारी का देत आहे? तुम्ही नाही होते तुला श्रद्धांजली वाचता, नाही भाषण करता येऊ दे, पण तू हे कर, पद घे. आणि सगळं शिकत गेलो. तर तिचं पहिलं भाषण मला निश्चितच आवडलं. एवढं चांगलं भाषण मला करता येत नव्हतं, कारण आम्ही काम करणारी माणसं आहेत, आम्ही भाषण करणारी बोलणारी माणसं नाहीयेत, बोलण्यामध्ये वेळ घालवणारी नाहीयेत. तर कायम सतत काम करण्यात कार्यबद्ध राहण्यामध्ये असतं आणि कार्यबद्धता हीच खऱ्या अर्थानं जीवनाचं सार्थक असतं, काहीतरी घडत असतं. त्याप्रमाणे आम्ही पाहिलं मग भीमाशंकरचं भट्टीचं रान असेल, रोड असतील, अनेक समस्या, पूल असतील, साखो पूल असतील, हे सगळं सोडवलं आपण 110 कोटीच्या कामामध्ये. हे सगळं करत असताना आपल्याला जाणीव झाली की मंचरच्या आजूबाजूचा विकास, मंचरचा विकास व्हायचा असेल तर खऱ्या अर्थाने मंचरचा रोड चांगले झाले पाहिजे. मग आपण खऱ्या अर्थानं आम्ही जो जाहीरनामा, वचननामा जो छापलाय त्याच्या मागच्या बाजूला आम्ही केलेली कामं, म्हणजे करणार हे नाही छापलं, पण जो जाहीरनामा टाकला आपण तर त्याच्यामध्ये आपण आज मुळवाडी रोड जातो. त्या मुळवाडी रोडला 5,99,78,000 रुपये आपण टाकलेत. माझ्या नावाचं या ठिकाणी पत्र आहे. कोणी पण तो रोड तयार झाला, त्या रोडला काही ठिकाणी सगळेजण जातायत येत आहेत आणि त्या रोडचा वापर एवढा चांगला, म्हणजे जाण्याची सुविधा तर झालीच, पण खऱ्या अर्थाने एक चांगलं मार्केट उभं राहिलं. आजूबाजूच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींना भाव आला. असाच रोड आपण दुसरा जो रोड टाकला मंचर ते गांजाळे वस्ती, म्हणजे एस कॉर्नरचा जो रोड आहे त्या ठिकाणी ओढ्यातून जायला, पलीकडे जायला शेतीसाठी अत्यंत दुर्लक्षित असा रोड होता. ते जाण्याला रोडच नव्हता. त्या ठिकाणी आपण 81 लाख रुपये टाकले आणि तो रोड आज पूर्ण पण झाला. तो दळणवळणासाठी, वाहतुकीसाठी मोकळा झाला. त्या ठिकाणी कोणी 50-60 हजार रुपयांनी गुंठाची जमीन घेत नव्हती, तर आज त्या ठिकाणी 5 ते 6 लाख रुपये रेट तयार झाला. मार्केट पण त्या ठिकाणी उपलब्ध होते. सोंडेवाडा आमचा दुर्लक्षित भाग तसा आता शेवाळवाडीची नंतरची वाडी शेवाळवाडी, त्या ठिकाणी आपण 1,46,69,000 रुपयाचा रोड टाकला आणि ही कामं केली आपण 2019-20 ला. त्या ठिकाणी लोकांच्या अत्यंत अशा चांगल्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण झाली. त्याचप्रमाणे आपण 1 लाखापासून आपल्याकडे जो रोड येतो लोंढेमळ्यातून यायला माझे अनेक शेतकरी बांधव दुधाच्या किटलं सकाळी दूध काढायचं, डोक्यावरती घ्यायच्या, चिखलातनं तुडवत यायचं आणि खूप त्रास व्हायचा त्यांचा. मला आल्यानंतर कायम सांगायचं सेठ इतका त्रास होतोय आम्हाला. तर त्या ठिकाणी बापट साहेबांना प्रयत्न करून त्याही ठिकाणी आपण 1,67,44,000 रुपये असा भरीव निधी टाकला आणि मंचरला जोडणारे सर्व रोड अत्यंत चांगल्या पद्धतीने करून घेतले.
नंतर आपण पाहिलं तर मंचरमध्ये ज्या खऱ्या अर्थानं आपण जे रोड केले, त्याचबरोबर तरुणांसाठी आपल्याला एकही व्यायामशाळा नव्हती. जुन्या काळात पाहतो आपण खऱ्या अर्थानं माणूस म्हणून घडवायचा असेल, माणूस म्हणून मेन प्रॉडक्ट काय आहे, तर तुमचं जी शारीरिक क्षमता आहे ही चांगली पाहिजे. आणि ही शारीरिक क्षमता चांगली होण्यासाठी जिम पाहिजे. तर आपण मंचरमध्ये 7 जिम आणल्या. अटल बिहारी वाजपेयी नावानं एक जिम काढली आणि ज्या संभाजी महाराज चौकात काढली. आमच्या घोडेगावचे आमचे काळे बसले त्या ठिकाणी त्यांना जिम दिली. तालुक्यात अनेक ठिकाणी जिम दिल्या आणि खऱ्या अर्थानं तरुणांनी त्या जिमचा वापर व्यायामासाठी केला. एक चांगल्या आरोग्याचा त्या ठिकाणी त्यांना फायदा झाला. त्या जिम त्याच्यानंतर आपण पाहतो वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, त्या वैयक्तिक लाभाच्या योजना आपण अनेक ठिकाणी दिल्या. आणि एक काम करत असताना आपण पाहतो की ह्या योजना देत असताना आपण वेळ काळ ही कधी पाहिलेली नाही. बरं आता खऱ्या अर्थानं महिला भगिनी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणीचे लाभ घेतात. लाडक्या बहिणीचे लाभ घेण्यासाठी त्यांना केवायसी आवश्यक होती. केवायसी साठी बऱ्याच महिला दिवसभर कामाला जातात आणि मग दिवसभर त्यांना ऑफिसमध्ये येता येत नाही खऱ्या अर्थानं. मग आमचं ऑफिस रात्री कुणी टिंगल करत असेल खऱ्या अर्थानं रात्री 11, 11:30 वाजेपर्यंत महिलांसाठी ऑफिस उघडं ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी महिलांचे केवायसी केले जातात. अशा सगळ्या दुर्लक्षित असलेल्या माता भगिनी बांधव यांच्यासाठी आम्ही आतापर्यंत काम केलं. राजकारणात खऱ्या अर्थानं मी नौका होतो. बापट साहेबांसारख्या लोकांनी खांडरे साहेबांना पाठवलं. खांडरे साहेबांनी माझा व्यवसाय पाहिला. रामा भक्ते आम्हाला त्या खांडरे साहेबांना खऱ्या अर्थाने माझ्याकडे घेऊन आला आणि रामाने सांगितलं की तुम्हाला भारतीय जनता पार्टीत काम करायचं असेल तर आमच्याकडे हा माणूस आहे, मला काय प्रवेश करायचा नाहीये. आणि खांडे साहेब माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे गप्पा मारत 5-6 महिने घालवले. एक दिवस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझा प्रवेश करून घेतला आणि माझी सुरुवात झाली. मी आलो पाहिलं तर आमच्याकडे एकही ग्रामपंचायत सदस्य नाही. बोटावरती बोलते की कार्यकारिणी तयार होती. नंतर मी खऱ्या अर्थाने पद घेतल्यानंतर पूर्ण तालुका पिंजून काढला. गावात गेल्यानंतर लोक टिंगल करायचे, अरे भारतीय जनता पार्टीचं काम इथं कुठं काय होतं का. पण खऱ्या अर्थानं व्यावसायिक संबंध होते माझे पशुखाद्याच्या निर्माण याच्यात झालेले काही संबंध होते. लोकांना चांगल्या योजना दाखवल्या. मोदीजींचं काम दाखवलं, योगीजींचं काम दाखवलं, अटलजींचं काम दाखवलं, भारतीय जनता पार्टीचा त्याग दाखवला, 2014 नंतर झालेला बदल दाखवला. आणि हे सगळे बदल करत असताना मी भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर किती कामं करू शकतो हे दाखवलं. हे सगळं करत असताना भारतीय जनता पार्टी फुलत गेली. पहिला तालुक्यातला सरपंच मी केला, त्याच्यानंतर अनेक सदस्य केले, अनेक उपसरपंच झाले, अनेक लोकांचे प्रवेश झाले आणि भारतीय जनता पार्टी कुटुंब असं फुलत गेलं. आणि खऱ्या अर्थानं मंचरमध्ये ते चांगलं बळ धरलं त्यांनी. आणि मंचरमध्ये बळ धरल्यानंतर जे प्रस्थापित लोक आहेत खऱ्या अर्थानं त्यांनी 35 वर्ष राजकारण केलं, 20 वर्ष राजकारण केलं. 3-3दा खासदारकी मिळाली. नंतर तोपर्यंत आम्ही त्यांचीच कामं केली. त्याच्यानंतर आता राज्यसभा लोकसभेला आम्ही त्यांचंच काम केलं. अत्यंत प्रामाणिकपणे काम करून आमच्या वाट्याला टीका आली. म्हटलं यांनी आमचं कामच केलं नाही. मी सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा महायुतीला आव्हान करतो की आम्ही ज्या ठिकाणी नवनाथांनी सभा घेतल्या, ज्या ठिकाणी काम केलं, ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी येऊन त्यांनी आमचे बूथ पाहावे. आजला यांच्या कार्यकर्त्यांपेक्षा आम्हाला पडलेली साहेबांना पडलेली मतं जास्त आहेत. पण आम्ही राजकारण करत नाही आणि त्यांनी राजकारण करायला नव्हतं पाहिजे. काहीतरी खोटे आरोप करून संजय थोरात हे चुकीचं काम करतायत. मला एक जण असं म्हटला की संजू भाऊनी काम नाही केलं कारण त्यांनी आमच्याकडून पैसे नाही घेतले. हा एक मुद्दा होता. राजाभाऊ म्हटलं तुम्ही इलेक्शनला त्यांच्याकडून पैसेच कधी घेत नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं असं कधी होत नाही, जो पैसे घेत नाही तो कामच करत नाही. पण आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे लोक होतो. आम्हाला 10 निरोपाला त्यांच्या डायऱ्या हातला जाऊन जाळा, आम्ही एक पैशाला त्यांच्या हात लावलेला नाही. मग त्यांच्यातली आमच्यातलीच काही एक टीम जी होती ती फक्त पैशासाठीच काम करते. मग ते सगळ्यांनी त्यांनी काय त्यांचं साठालोटं झालं या इलेक्शन मध्ये. आणि जी बेन काम करणारी लोक होतो आम्ही त्यांना बाजूला करून आधी युती करून टाकली. पण युती केल्यानंतर लोक आम्हाला सांगायला लागले युती झाली तुमचं पुढे तुम्ही भारतीय जनता पार्टी करताय, तुमच्याकडे तो उमेदवार नाहीत काय नाही. म्हटलं आमचे 17 उमेदवार रेडी आहेत. आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फेच इलेक्शन लढवणार. मी स्वतःहून एक पत्रकार परिषद घेतलं. पार्टीला कळलं का इकडे युती डिक्लेअर केली. मग घाईघाईने आमचे तालुका जिल्हा अध्यक्ष त्यांनी सगळी सारव केली का मी फोनवरती बोललो होतो पण असं काय मी शब्द दिलेला नव्हता. मग महेश दादा आले आणि सगळ्यांच्या मुलाखती झाल्या आणि 17 उमेदवारांनी 17 जागेसाठी सगळ्यांनी मुलाखती दिल्या. नगराध्यक्ष पदासाठी पण मुलाखती झाल्या. हे सगळं झाल्यानंतर परत एक गट कारस्थान शिजलं गेलं. काही जे काय झालं गेलं असतं पडद्याच्या आत त्यांना लकलाप त्याचा
पण खऱ्या अर्थानं मंचरवरती हा अन्याय झाला. जे लोक काम करत होते त्या लोकांना तिकीट नाकारलं गेलं आणि ही जी युती झाली. बाबांनो, तुमच्याकडे विधानसभा आहे, तुमच्याकडे लोकसभा आहे, दोन्ही वेळेला आम्ही काम केलं. आमचं मंचर छोटंसं गाव आहे, त्या गावात आम्ही कामं केली. त्या गावात आम्हाला परत कामं करायची, आम्हाला तुमची सत्ता उलथवायची नाहीये, तुमचं महत्व कमी करायचं नाहीये. तर आम्ही गोरगरीब जनतेचं कल्याणाची कामं करतो, त्यांच्या सुखदुःखात जातो, त्यांच्या अडचणी दूर करतो. मग तुम्हाला त्याचा काय राग यायला पाहिजे? आज संजय थोरात का नकोय तुम्हाला? आम्ही काय वाईट केलेलं आहे? मंचरचा विकास केलाय, कधी तुमचा भ्रष्टाचार काढला नाही. ज्यांनी तुमचे भ्रष्टाचार काढले त्या भ्रष्टाचारावर आम्ही एक शब्द बोललेलो नाही अजून. नाहीतर आम्ही जर ह्याच्या पडलो याच्यामध्ये तर आम्हाला त्याच्यात पडायचं नाही. आम्हाला काम करून चांगलं दाखवायचंय, आम्हाला टीका करण्यात वेळ घालवायचा नाहीये. आणि मग एवढं असताना साहेबा सारख्या माणसाला, दादा सारख्या माणसांना काय ही वेळ हवी की त्यांनी आमच्या सारख्या माणसाला, सज्जन माणसाला माझ्यावर आरोप करून दाखवायला कुठले यांनी भ्रष्टाचाराचे करावेत, खाजगीत करावेत, कुठले करावेत. जी कामं खासदार करतो ती कामं मी करून दाखवली. 6 कोटीचा रोड केला, खासदारांनी मला दाखवा की 6 कोटीचा रोड मंचरमध्ये केलेला आहे. यांनी जी कामं दाखवली आतला मंचरमध्ये, नगरपंचायतच्या इलेक्शन आल्या त्यावेळेला आता यांनी ही कामं काढली. 110 कोटी टाकले का आता मंचरच्या इलेक्शन जिंकता आल्या पाहिजे. 110 कोटीची कामं टाकून 110 कोटीची कामं वाटून घेतली. कुठलंही त्याचं टेंडर झालेलं नाहीये. आणि हे काम करत असताना निकृष्ट दर्जा, आज जी कामं टाकली, जी टेंडर झाली, ते एकही काम कम्प्लीट झालेलं नाहीये किंवा त्याचा समाजासाठी काही वापर नाहीये. ज्यांच्यासाठी केलं त्याचा उपयोग होत नाही. मग स्मशानभूमीतलं काम असेल, बाजारपेठेचं बाजार जो आहे भाजीपाला, तो पाहतो मी कोण एक व्यापारी जाऊन बसतो तिथं, एक खरेदीदार जातो त्या ठिकाणी, रोडला बसतात त्या ठिकाणी लोक. 66 कोटी 66 लाख रुपये त्या ठिकाणी टाकले. नाट्यगृह बांधलं, नाट्यगृहाला 10 कोटी टाकले, 7 कोटी आले. आज मंचरच्या 1% जनतेत दाखवा का तुमचं नाट्यगृहाचं काम कुठे चाललंय. अरे बाबा, मंचरच्या जनतेला ही 80% जनता ही शेतकरी आहे. त्यांच्याकरता कृषी विज्ञान केंद्र आणला. ही जी तरुण पिढीला रोजगार मिळत नाहीये, जे शेती करतात त्यांना त्याचं शेतीचं ज्ञान मिळलं. हे नाटक पाहायला किती जण जाणार आहेत? 200-300 रुपये तुम्हाला तिकीट देऊन कोणतं नाटक पाहायचंय? तुम्ही इलेक्शन आले का नाट्यगृह टाकता. इलेक्शनच्या अगोदर तुम्ही लोकांना अलिबागला देता, देवाला देता, गोव्याला देता. अरे हे करू नका. तुमचे प्रपंच खूप चांगले झालेले आहेत, मोठे झालेले आहेत, तुमच्या पार्ट्या मोठे झालेले आहेत, पण समाज बिघडायचं काम करू नका. आमच्या मंतरचा समाज बिघडायचं काम करू नका. मंतर जातीमध्ये तेढ केला, माळ्यामाळ्यामध्ये तेढ केला. हे सगळं राजकारण कशासाठी? फक्त तुमच्या राजकारणासाठी? अरे हे अत्यंत चुकीचं आहे. आम्ही कधी तुमच्यावर टीका केली नाही, तुमचा पक्ष फोडला नाही, तुमचा माणूस आमच्याकडे आणलेला आहे, तुमच्या माणसाने आणलेली कामं आम्ही केली. आम्ही कधीच कुठला पक्ष पाहिलेला नाही. मंचरच्या बाबत हा तुझा भाव का? खऱ्या अर्थानं आपण पाहतो आम्ही कुठलाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाहीये. शेतीमध्ये शेण काढलंय, शेण भरलंय, सगळ्या मायबाप जनतेने पाहिलेलं आहे. आजला शेतात राबत असतो. माझी सून जरी या सगळ्या बोलत असेल तर आजला तीही शेती करते, ट्रॅक्टर चालवता येतं, सगळं करतात. आम्ही शेती केलेली आहे. या ठिकाणी चेअरमन बसलेत, मी तर काय बोलवलं नाही, पण त्यांनी पाहिलेलं आहे. मेंगडवाडीचे आमचे चेअरमन आलेले. हे सगळे शेती करत असताना सगळ्या शेती करता किती अडचणी येतात हे आम्ही पाहिलं. शेतकऱ्याचं दुःख आम्ही पाहिलं, शेतकऱ्याच्या समस्या आम्ही पाहिल्या. तुम्ही डायरेक्ट आमदाराचे पुत्र बनून झाला, कोण उद्योगपतीचा खासदार झाला, कोण त्यांची जी कार्यकर्ते ते डायरेक्ट सगळं मिळालेलं आहे. पण आमच्याकडे तसं काही नाहीये. आम्ही या मायबाप जनतेची सेवा करता करता या ठिकाणी आलेलो आहे. आणि मग तुम्हाला हे का खुपलं तर तुम्ही आमची भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीत चालली असताना हे सगळा गोंधळ घालून ठेवला. खऱ्या अर्थाने या ठिकाणी कोण उमेदवार दिले, काय क्रायटेरिया लावला होता तुम्ही बघा ना. त्याचं शिक्षण पाहिलं, त्याचं कर्तृत्व पाहिलं, त्याचं काय पाहिलं तुम्ही फक्त पाहिली घराणेशाही. तो माझ्या जवळचा आहे का? त्याच्या घरातले मला मत देतात का? त्याचे नातेवाईक मला तर मत देत आहेत का? तो माझ्या पार्टीतल्या कार्यकर्त्याचा आहे का? तो बँकेचा कर्मचारी आहे का? जे क्रायटेरिया तो समाजाचं भलं करेल, समाजाचं कल्याण करेल, हा विषय कधीच नाहीये. आणि म्हणूनच आज आपण पाहतो की आज आमची नगरपंचायतची इलेक्शन आहे. स्वतः खासदार आणि साहेब वाड्या वाजत्यावरती रात्री 12 आणि 1 वाजेपर्यंत मार्गदर्शन करतायत, मिटिंगा घेतायत. त्या मिटिंग घेतल्या. आज आमच्याकडे लोंढेमाळामध्ये मिटिंग होती. बागर वस्ती, लोंढेमाळा, जाधव वस्ती, आणि त्या ठिकाणी आमच्या गावातले मोठे शेठ आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही 3 महिन्यामध्ये तो कचऱ्याचा प्रकल्प पूर्ण तयार करू. नंतर साहेबांनी सांगितलं 3 महिन्यात नाही होणार, 6 महिन्यात. पण तो प्रकल्प बंद आहे, त्याला पोल्युशन कंट्रोल बोर्डाने परवानगी दिली नाही. त्या ठिकाणी जो कचरा आणून टाकला होता, सगळ्या विहिरीचं पाणी खराब झालं होतं. त्या ठिकाणची अंगणवाडी बंद पडली होती.
त्या ठिकाणी लोकांना पाणी भरायला गेलं तर डास चावत होते. 100-150 पोरं माझ्याकडे आली. माझ्याकडे याच्या अगोदर साहेबांकडे फाईल दिली होती, दादांकडे फाईल दिली होती. तेव्हा म्हणजे हा प्रकल्प इथला बंद करा. तो काय बंद झाला नाही. आम्ही आलो पोल्युशन पहिल्यांदा सीओची मीटिंग घेतली. सीओ म्हटले हा बंद होणार नाही, या सगळ्या गोष्टी आपण हा प्रकल्प चांगला झाल्यानंतर अत्यंत चांगला चालेल. पण आम्ही पाहिलं त्याला कुठलीच परवानगी घेतलेली नव्हती. मग आम्ही पोल्युशन कंट्रोल बोर्डामधनं पत्र आणलं आणि सीओला दाखवलंय काम पहिलं बंद करा, हे अवैध काम आहे, तुम्ही कसे काय हे काम करता. नंतर जी 5 एकर जागा त्याच्यासाठी घेतली, त्या 5 एकर जागेवरती तो प्रकल्प टाकायचा. बाजूला आदिवासी मुलांचं हॉस्टेल, त्याच्या शेजारी पोलीस क्वार्टर, त्याच्या शेजारी पोलीस स्टेशन, पलीकडच्या बाजूने सगळे बंगले, त्याच्यानंतर क्रीडा संकुल. ह्या चांगल्या जागेमध्ये कधी कचऱ्याचा प्रकल्प होऊ शकतो का मला सांगा. शेतकरी पलीकडनं आमची सगळी शेती असणारी वस्ती, या 4 वस्त्या ज्या आहेत, जाधव वस्ती, लोंढे मळा, थोरात मळा, त्या सगळ्या वस्त्या, त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट आणून ठेवलेला आहे. मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टीवरती पोल्युशन बोर्डाकडनं पत्र आणून हा प्रोजेक्ट आम्ही बंद केला. आज त्या कंपाऊंडचं काम चाललेलं आहे. पण जो काही खर्च झाला तो फुकट वायाला गेला खऱ्या अर्थानं. मग ह्या प्रोजेक्ट कुठं करायचे असतात का ज्या ठिकाणी खाली आहे, बंद पडलेलं आहे, त्याचं पर्क्युलेशन होत नाही, या ठिकाणी प्रोजेक्ट पाहिजे. तर साहेब म्हणतो 3 महिन्यातून शेट मध्ये 6 महिन्यात एक तरुण उठला, म्हटलं साहेब आमच्या समस्या काय ते तरी समजलं का तुम्हाला. हा प्रोजेक्ट आम्हाला नको, तुम्ही सांगताय 3 महिन्यात होता आणि एक सांगताय 6 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. म्हणजे आजला नेतृत्वाची अशी अवस्था आहे का त्यांना खाली काय काम करायचंय, काय समस्या आहे, काय करायचंय हेच माहित नाही. नंतरच्या समस्याच माहित नाहीये, तर नंतरचा काय विकास करणार आहात तुम्ही. तुमच्याकडनं कधी विकास होणार नाहीये. काय नंतरचं नुकसान केलं. 1919 ला जी इलेक्शन झाली, खऱ्या अर्थानं शिवाजीराव भेंडे पाटील पूर्ण क्षमतेने काम करत होते. त्यानंतर त्यांना त्या काँग्रेसमधलं तिकीट फायनल केलेलं होतं. त्यावेळेस असा अन्याय झाला, साहेबांना तिकीट दिलं गेलं, टाळलं गेलं. म्हणजे नंतरच्या बायाबाबत काय अन्याय करतं हे या राजकीय लोकांचा हेतू आहे. आणि मग खाली तळागाळात पण तोच उद्देश येतो. 2 पार्ट्यांमध्ये भांडणं लावा, 2 घरांमध्ये भांडणं लावा आणि त्यांना बाजूला करा. आज तिकीट देताना आपण पाहतोय त्यांनी मंचरमध्ये यायला त्यांना जागा दिली. आमचे नितीन शेठ थोरात असतील, त्यांची जी मिसेस आहे अत्यंत सुसंस्कृत, अगदी कीर्तन प्रवचन करणारी, उच्च शिक्षित, सगळ्या समाजाची बसूट असणारी, तिचं तिकीट नाकारलं. कांता शेठची सुनबाई अगदी डॉक्टर आहे, त्यांचं तिकीट नाकारलं. माझं नगराध्यक्षपद येऊ नये, माझ्या सुनेला नगराध्यक्षपद येऊ नये म्हणजे युती केली आणि आम्हाला पक्षातूनही बाजूला काढण्यापर्यंत. पण मी त्यांना आव्हान करतो की तुम्ही फक्त हे चुकीची कामं करू शकता, आम्हाला थांबवू शकता, पक्षातून थांबवू शकता. पण मला हे माहिती आहे की आम्ही अपक्ष म्हणून, आता मला पक्षाने पण निलंबित केलंय, तुम्ही नगराध्यक्षपद घालवलंय, पण अपक्ष म्हणून आम्ही किती कामं करू शकतो. एक साधा कार्यकर्ता म्हणून मी 100 कोटी आणले, तर माझी सून ज्या वेळेला अपक्ष म्हणून नगराध्यक्ष निवडून येईल, निश्चित आहे तुम्ही स्पर्धा लावा. तुमचा जिल्हा परिषदचा सदस्य, तुम्ही आतापर्यंत केलेली कामं, दादांनी केलेली कामं, मी वचन देतो की आमच्याकडे कुठलंही राजकीय बल नसता, अपक्ष म्हणून तुमच्यापेक्षा 1 कोटीची तरी कामं आम्ही जास्त करून टाकू. माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना. तर तुम्ही समाजाची कामं करा. काय अत्यंत वाईट वाटतंय देणे साहेब, काय चुकीचं केलं मी मला सांगा. सकाळी उठल्यापासून मी क्रियेला असतो, माहितीला असतो, 100 जणांचे फोन आले तर मी कुठे हजर असतो. कुणाची फी भरायला नाही तरी आम्ही हजर असतो. शाळेत जातो, दवाखान्यात जातो, ग्रामीण रुग्णालयात जातो. माझ्या मुस्लिम बांधवांना विचारा, रात्री 9 वाजता फोन केल्यानंतर म्हणतात साहेब इथं घेतलं जात नाही, काय करू मी. आम्ही वायसीएमला फोन करतो, तिथं त्यांना ऍडमिशन करून घेतो, 4-4 वाजेपर्यंत असतो. साहेब आम्ही काय चुकीचं केलंय, तुम्ही काय शिक्षा देताय आम्हाला, का आमच्या पार्टीमध्ये हस्तक्षेप करताय, का मंतरचं नुकसान करताय. अरे आम्ही मंतरचं वाईट केलं असतं तर तुम्ही आम्हाला हे करायला पाहिजे होतं, आमच्या वाटेला दुःख द्यायला पाहिजे होतं. पण साहेब आम्ही घाबरणार नाही, रडणार नाही, आम्ही तुम्हाला ठोस उत्तर देणार आहे. तुम्ही मंजरकरांचं नुकसान करताय, संजय थोरातचं नुकसान करत नाहीयेत तुम्ही. माझ्या मागे पूर्ण आध्यात्मिक जो समाज आहे, सगळे हिंदुत्ववादी संघटना आहे, सर्व जाती धर्म जे आहेत ते सर्वांचं पाठबळ आहे. आज तुमच्या धाकानं, तुमच्या दपटशाहीनी समाज पुढे येऊन बसत नाहीये. मला काल आमचे कार्यकर्ते म्हटले सेट कसं करायचं, आपली सभा नका घेऊ, आपल्याला कोण आहे, सगळे घाबरतात. मी सांगितलं मी एकटाच भाषण करणार, नाही कोणी आलं तरी त्याला पण भाषण केलं पाहिजे, समाजापुढे गेलं पाहिजे. आणि मग सगळे कालला संध्याकाळी तयार केली. आणि त्यांना म्हटलं मी प्रेस नोट दिलेली आहे, मी भाषण करणार. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात, आमचा वचननामा जो आहे तो तुम्ही वाचा. म्हणजे खऱ्या अर्थानं संत तुकाराम महाराजांची भूमी,
जे तुमच्याकडे जसे ज्ञानेश्वर माऊली येऊन गेले तसे संत तुकाराम महाराज आमच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये येऊन गाथा लिहिलेली आहे. असं पवित्र शहर आहे आणि आम्हाला परत ते पवित्र शहर बनवायचं आहे. आणि त्यासाठी पांडुरंग मंदिर असेल, तुमची पांडुरंगाली बाराव असेल, ही जी जुनी तपनेश्वर मंदिर असेल, कधी या ठिकाणी कोणी निधी आणलेला नाहीये. खऱ्या अर्थानं आम्ही ह्या तालुक्यात, ह्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर भीमाशंकर मंदिर असेल, भीमाशंकरला पहिला जो 150 कोटीचा निधी टाकला तो मुनगंटीवार साहेबांनी टाकला. नाहीतर आपल्याकडे 35 वर्षाची सत्ता असताना भीमाशंकरला किती निधी पडला हे मला सांगावं त्यांनी. शेतीसाठी काय केलं मला सांगावं. आजला लोड शेडिंग आहे. साहेबांनी शिक्षण खातं सांभाळलं, साहेबांनी आरोग्य खातं सांभाळलं, उच्च शिक्षण खातं सांभाळलं, अनेक शिक्षण खाते आणि अभ्यासू म्हणून आता अभ्यास करायची वेळ आली का हे अभ्यासू म्हणून काय काय झालं. आजला मंचरला पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नाही. लोक कॅन भरतायत आणि घरी घेऊन जातात. मंचर मधून पूर्वीचा जो काळ होता, आंदोलनचा असेल, त्याच्या अगोदरचा असेल, त्याच्यानंतरचा आपण काही काळ पाहिला. जुन्नरवरनं, खेडवरनं, शिरूरवरनं मंचरला शिकायला मुलं येत होती. आज अशी अवस्था आहे का मंचर मधनं पिंपळगाव, लांडेवाडी आणि औसरला मुलं शिकायला जातात. इथला शिक्षणाचा दर्जा घसरलाय. इथल्या शिक्षणाची अपुरा व्यवस्था आहे. हे कोण पाहणार. तुम्ही 35 वर्ष सत्ता केली, तुमच्या खाजगी शाळा चालवल्या. लांडेवाडीची शाळा 70,000 रुपये घेते, इथली शाळा 60,000 रुपये घेतले. मुलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांना मराठी कळत नाही, इंग्रजी कळत नाही. ते MPSC मध्ये पहिले नाहीत, UPSC मध्ये पहिले नाहीत. कोण डॉक्टर झालेला दाखवा, कोण इंजिनियर झालेला दाखवा, कोण क्लास 1 ऑफिसर झालेला दाखवा. फक्त चकाचक कपडे घालायचे. तर पोरांना जेवढं खऱ्या अर्थानं आपल्या ज्या जुन्या शाळा आहेत त्या अत्यंत चांगल्या करणं हा आमचा उद्देश आहे. लोकांचं शेतीचं उत्पन्न कसं वाढेल त्याच्याकडे आमचा कल आहे. योजना कशा पुऱ्या पडतील त्याच्याकडे आमचा कल आहे. आणि हे सगळं आम्ही करणार आहे. पण अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक जी घटना आहे, काही सगळं करत असताना माझ्याच पार्टीनं माझ्यावरती कारवाई करावी याच्यापेक्षा वेगळं दुःख नाहीये मला. आणि या मायबाप जनतेला सांगतो, मी या 5 वर्षामध्ये मला कुणी निवडून आल्यानंतर किती पाया पडले तर मी पार्टीत जाणार नाही. माझी पार्टी, हा माझा समाज, हा अपक्ष, माझ्या सर्व समाजातील सर्व घटक हाच माझा पक्ष आणि मी ह्या पक्षाचा आणि हीच आपली पार्टी. हे मी जाहीर आव्हान करतो, तुम्हाला सांगतो, शब्द देतो. आणि या ठिकाणी खूप उशीर झालेला आहे. मी सर्वांची खऱ्या अर्थानं माफी मागतो. आणि येत्या 2 तारखेला आपण सर्वजण, माझी सून सौ प्राची आकाश थोरात यांचं चिन्ह आहे रिक्षा आणि त्यानंतर स्नेहल कासकर यांचं चिन्ह आहे स्कूटर, त्या दोघी. आणि आज काही अपक्ष उमेदवार, खऱ्या अर्थानं मला वाटतं की 4-5 अपक्ष उमेदवार या ठिकाणी उमेदवार येऊन मला पाठिंबा दिला की बाबा मी तुम्हाला आज पाठिंबा देतो आणि आम्ही निवडून आल्यानंतर आपण सगळे अपक्ष मिळून एकत्र चांगलं काम करू. खऱ्या अर्थानं मी त्यांचा ऋणी आहे. मी कुठलाही शब्द न मागता ते या ठिकाणी आले आणि आम्हाला पाठिंबा दिला. मंचरच्या विकासासाठी पाठिंबा दिला, मंचरच्या भविष्यासाठी पाठिंबा दिला, मंचरचं पुढच्या पिढ्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी पाठिंबा दिला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.